हर हर महादेव. आज दिनांक 28 मे 2026. आपल्या चारधाम यात्रेतील 17वा दिवस. गणेशपूर येथील शिवानंद आश्रम येथे रात्रीचा मुक्काम होता. काल दुपारीच येथे पोहोचलो होतो आणि तिथून पुढे थोडीशी कणकण आल्यामुळे पुढे चालावंसं वाटत नव्हतं आणि एकादशी पण होती, त्याच्यामुळे तिथेच मुक्काम केला. खूप सुंदर अशी सकाळ होती. आपले नित्यकर्म केले आणि चालायला सुरुवात केली. वाटेमध्ये अशी बरीचशी मंदिरं लागली, जिथे थोडीशी विश्रांती घेत, पाणी वगैरे पीत पुढे चालायला सुरुवात केली. वाटेमध्ये एका ठिकाणी एक विद्युत प्रकल्पही होता. त्याच्यातून सुटणाऱ्या पाण्यामुळे सुंदर असा धबधबा निर्माण झाला होता. सकाळ सकाळ जी कोणी गाडीवर येणारी लोक होती, तेथे पाहून या नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी तेथे थांबलीही होती. आपण पाहू शकतो किती सुंदर असा हा धबधबा आहे. हा मला वाटतं की गंगा नदीवरील सर्वात पहिला धबधबा असावा आणि पहिलाच डॅमही असावा. याच डॅममधून दोन असे दरवाजे होते. एका दरवाज्यातून पाणी सोडलेले होते आणि दुसरा हा विद्युत प्रकल्पातून सोडलेला पाण्याचा साठा, ज्याच्यामुळे हा धबधबा निर्माण झालेला होता. दोन डोंगरांना जोडून हा तलाव निर्मित केलेला होता आणि त्याच्यावरच जलविद्युत प्रकल्पही चालू होता. खूप सुंदर असं वातावरण होतं. आजूबाजूचा हिरवागार परिसर, उंच उंच हिमालयातली शिखरे आणि त्यात असलेली ही उंच उंच झाडे. मन अगदी येथेच रमावंसं वाटत होतं. रमूनही जात होतं. वाटेमध्ये अशी छोटी मोठी बरेच धबधबे वगैरे लागलेली होती. उन्हाळा असून देखील येथे हे धबधबे थोडंसं आकर्षक वाटत होतं. आपण पाहू शकतो कशा प्रकारचे हे धबधबे येथे आपल्याला पाहायला मिळतात. पुढे आल्यानंतर एका ठिकाणी असा तारेचा ब्रिज आपल्याला पाहायला मिळतो. अशी अनेक तारेचे ब्रिज येथे आहेत, ज्याच्यामुळे येथे असलेल्या नद्यांना या बाजूने त्या बाजूला जाण्यासाठी वापरायसाठी तयार होतात. आणि सोबतच असलेली ही गंगा मैया, उजव्या बाजूला गंगा मैया आणि डाव्या बाजूला असलेला हा उंच हिमालय, या सगळ्यांचा अगदी सुंदर असा मेळ जुळून आलेला होता. आपण त्या साईडनं चालत असताना यमुनेच्या बाजूने खळखळ असा जोराचा आवाज येत होता, परंतु तेच येथे पाहताना वाहत संथ गतीने वाहणारी ही गंगा मैया दिसत होती. येथे जास्त खळखळ आवाज नव्हता, पण काही ठिकाणी असा खळखळ करणारा आवाज हा प्रतिध्वनी डोंगराच्या बाजूने निर्माण होत होता. खूप सुंदर असं. पुढे आल्यानंतर एक आश्रम लागले, जे की पायलट बाबा या नावाने प्रसिद्ध होते. सुरुवातीला मध्ये जाण्याचा विचारही नव्हता, परंतु येथे असलेल्या ह्या सुंदर मूर्त्या, ज्यांच्यामुळे मध्ये जाण्याचा मोह मला आवरूनही आवरता न आला. मध्ये एंट्री केल्याबरोबर दिसणारी ही सुंदर चित्रे, ज्या मूर्त्या खूप सुंदर अशा येथे पाहायला मिळतात. आपण एक एक मूर्ती जर पाहिली तर त्या मूर्ती पुराणाशी समाविष्ट आहेत, संबंधित आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे नारायणाचा अवतार, नारायणाचं मूर्ती. आपण पाहू शकतो कशा प्रकारे ही नारायणाची मूर्ती येथे विराजमान आहे, येथे असलेल्या मुख्य आकर्षणापैकी एक. परंतु हे आकर्षणे येथेच संपले नाहीत. पुढेही जाता जाता अनेक अशी शिव, पार्वती असे अनेक आकर्षणे पाहायला मिळाली. कधी तर खाली उतरताना हे बाजूच्या सिंहाची जोडी आणि तेथेच बाजूला असलेले नटराज, शिव
आपण पाहू शकतो कशा प्रकारे नटराजाची मूर्ती ही येथे साकारलेली आहे आणि या मूर्त्यांबरोबर सोबतच पूर्ण नैसर्गिकरित्या हिरवळ येथे आपल्याला पाहायला मिळते. या मूर्त्याच फक्त सजीव नाही आहेत, परंतु येथे असलेली सृष्टी पूर्णतः सजीव आहे. खूप सुंदर अशा या मूर्त्या आणि बाजूला असलेल्या झाडांमुळे या मूर्त्यांनाही प्राण आल्यासारखे वाटत होते. हे सप्तऋषी खूप सुंदर अशा प्रकारे या सप्तऋषींचीही येथे मांडणी केलेली आहे आणि पुढे जाताना या नर्तकीप्रमाणे साकारलेल्या काही मूर्त्या, अशा अनेक मूर्त्या येथे आहेत. मला वाटलं की ते कुठेतरी संपलं असेल. पुन्हा एकदा पुढे गेलो आणि एक माणूस काहीतरी खुरपत असलेला दिसला आणि त्याच्याच बाजूला दत्तगुरूंचेही दर्शन झाले. खूप सुंदर अशी मूर्ती या बागेमध्ये दत्तगुरूंची होती आणि तेथेच पुढे जाऊन श्रीकृष्णही पाहायला मिळाले. खूप सुंदर असे हे आश्रमच पूर्णतः या मूर्त्यांनी सजलेले होते. आपण पाहू शकतो कशा प्रकारे येथे घोडे आणि इतरचे मूर्त्या. पुढे गेल्यानंतर पुन्हा एकदा एक गॅलरी सारखा भाग आला, जिथे राम लक्ष्मण आणि हनुमानजी, सीताजी विराजमान आपल्याला पाहायला मिळाल्या. बाजूलाच अशा अनेक मूर्त्या होत्या, ज्या एक एक करून सगळ्यांना पाहण्याचा मोह आवरता आला नाही आणि तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. खूप सुंदर अशा या मूर्त्या होत्या. जणू काही आत्ताच या बोलायला लागतील, एवढ्या सुंदरतेने या कलाकुसरीने बनवलेल्या होत्या. आपण पाहू शकतो ह्या कशा प्रकारच्या मूर्त्या आहेत. ही पूर्णतः गॅलरी श्री रूपाला समर्पित होती. आपण पाहू शकतो इथे प्रत्येक चित्रामध्ये, प्रत्येक मूर्तीमध्ये श्रीरूप दाखवण्यात आलेलं आहे. कधी काली माता तर कधी संतोषी माता, अशा प्रकारे इथे काही तर नावही सुद्धा माहिती नाही आहेत, परंतु खूप सुंदर दिसत होत्या. याच आश्रमात दुपारच्या प्रसादीचा प्रबंधही झाला. दुपारची प्रसादी करून थोडासा आराम करून साधारण 2 वाजता पुन्हा चालायला सुरुवात केली. कारण आज थोडेसे ऊन असले तरी थोडंसं ढगाळ वातावरण असल्यामुळे उन्हाचा त्रास एवढा जाणवत नव्हता. 2 सव्वा 2 वाजता पुढे चालू लागलो. खूप सुंदर असं मैयाचं पात्र इथे आपल्याला पाहायला मिळालं. त्याचाही आनंद घेत तो डोंगराचा, आजूबाजूच्या हिमालयाचा पूर्णतः आनंद घेत पुढे जात होतो. आनंदही येत होता. येथे बऱ्याच साधूंशीही भेट झाली. त्यामध्ये एक मुख्य साधू जे होते त्यांनी आपला नंबरही दिला. मुंबईवरून आलो म्हणल्यावर त्यांनी माझ्याशी मराठीमध्ये संवाद साधला आणि त्यांचा नंबरही दिला. चारधाम यात्रेमध्ये जर कुठली अडचण आली तर मला कळव, मी नक्कीच तुझी मदत करेल असाही शब्द दिला. या आश्रमाच्या बाहेर आल्यानंतर सर्वात महत्त्वाचं एक आकर्षण, जे की भली मोठी भगवान शिव यांची मूर्ती. पुढे आल्यानंतर एक स्केटिंगवर चालणारा युवकही भेटला, जो चारधाम यात्रा, 12 ज्योतिर्लिंग अशी यात्रा करणार होता. रोड उताराचा असल्यामुळे त्याचं स्केटिंग चालू होतं. त्याला थोडंसं समजावून, सावकाश चालव वगैरे समजावून सांगून तो पुढे गेला.
हा युवक तेलंगणा राज्यातून एकटाच प्रवास करत होता. सायंकाळचे 5 वाजले होते. आता कुठेतरी आश्रम किंवा राहण्याची सोय बघावी या दृष्टिकोनातून आम्ही पुढे चाललो होतो. वाटेमध्ये बऱ्याच ठिकाणी दरडही कोसळताना पाहायला मिळाली. परंतु येथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दरड ही दगडांची नव्हती, तर जसं की वाळू आणि नदीच्या किनाऱ्यावर असलेले दगडगोटे अशीच पाहायला मिळाली. शेवटी सायंकाळी बुक्की या गावी थोडंसं मार्केट प्लेस असल्यामुळे तेथे एका दुकानात आम्हाला राहण्यासाठी मुक्कामाची जागा मिळाली. त्यांनी दुकानातच आमची झोपण्याची वगैरे सोय केली. आमच्यासोबत असलेल्या तांदूळ आणि डाळ याची खिचडी बनवून आम्ही रात्रीचा मुक्काम तेथेच केला. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या सगळ्यांना हर हर महादेव.